नमस्कार. वजन उतरवताना सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी कोमट पाणी, मध आणि लिंबू घ्यावं हे आपल्याला माहिती आहे. आपण ते फॉलोही करत असाल आणि त्या रिलेटेड एक व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली आपली तलफ होते, त्यातही आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर खूपच जास्त मस्त आलं घातलेला वेलचीयुक्त मसालेयुक्त चहा पिण्याची. पर मग हा आपण चहा कधी दोनदा पितो, कधी कधी इच्छा झाली तर तीनदाही पितो. काही जण साखरेचा चहा पित असतील, काही जण गुळाचा चहा पित असतील. या विषयावर ऑलरेडी एक व्हिडिओ मी काही वर्षांपूर्वी बनवला होता, जो आपल्या चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे, ज्यात मी असं सजेस्ट केलं की साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. फक्त चहातच नाही, जिथं जिथं शक्य आहे तिथं साखरेऐवजी गुळाला रिप्लेस करावं. कारण साखरेपेक्षा जरी दोघांमध्ये कॅलरीज समान प्रमाणात असतील, म्हणजे 100 ग्रॅम साखरेमध्ये 400 कॅलरी असतात, 100 ग्रॅम गुळामध्ये 380 कॅलरीज असतात. म्हणजे साधारण तेवढ्याच कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जातात, पण गुळातून काही पोषण मूल्यसुद्धा आपल्याला मिळत असतात. तर अशा कंटेंटचा तो व्हिडिओ होता आणि आजही मी ते सांगेन की जिथं जिथं शक्य आहे तिथं साखरेऐवजी गुळाला वापरावं. पण त्यानंतरही काही मी एक्सपेरिमेंट्स केले, काही गोष्टी ट्राय केल्या, ज्यातून मला अजून 3 ऑप्शन्स माझ्या नजरेसमोर आले. ते म्हणजे ब्लॅक टी, ग्रीन टी किंवा हर्बल टी. ज्यांना चहाच घ्यायचा आहे त्यांनी साखर आणि गुळापासून, म्हणजे मी अजून पुढे जाऊन असं सांगेन की साखर आणि गुळाला सुद्धा जेवढं वर्ज्य करता येईल तेवढं वर्ज्य करून स्टिविया किंवा दालचिनी यांसारखे नैसर्गिक गोडवा आणणारे पदार्थ चहामध्ये वापरावेत. आणि जर ज्यांना हर्बल टी, ब्लॅक टी, ग्रीन टी या सगळ्या गोष्टी आवडतील घ्यायला, तर त्यांनी त्या गोष्टींकडे वळावं. यामुळे वेट लॉस लवकर होईल, खूप जास्त लवकर इफेक्ट दिसेल या 3 गोष्टी घेतल्यामुळे. इवन वृद्ध असतील, घरात लहान मुलं असतील, त्यांच्यासुद्धा डाएटमधून साखर आणि गूळ कमीत कमी करून त्यांना नॅचरल स्टिविया आहे तो वापरायला दिला, तो जर खायला दिला तर त्याचाही सुद्धा नक्कीच त्यांच्या शरीराला, त्यांच्या आरोग्याला फायदा होतो.